कामगारांच्या मागण्या त्वरित पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर आणखी मोठं आंदोलन पुकारलं जाईल असा इशारा आज डाव्या पक्षांनी केंद्र सरकारला दिला। हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा संप आहे। सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पहिल्यांदाच संयुक्तपणे 2 दिवसांचा संप पुकारला असं डाव्या पक्षांनी नवी दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आरएसपी आणि फॉरवर्ड ब्लॉक यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलं। राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या गरजू विद्यार्थ्यांना या वर्षाच्या मार्च आणि एप्रिल या महिन्यांसाठी प्रतिमाह 1000 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतला आहे। राष्ट्रवादी दुष्काळग्रस्त सहायता मोहिमेअंतर्गत ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली। 25 फेब्रुवारीपासून महाविद्यालयांमध्ये ही आर्थिक मदत धनादेशामार्फत देण्यात येणार आहे। सरकारतर्फे देण्यात येणारी आर्थिक शिष्यवृत्ती मिळत नसलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच ही मदत देण्यात येणार आहे असं मलिक यांनी स्पष्ट केलं।